सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील धुमाळवाडी येथील शेतकरी एकेकाळी पारंपरिक शेती करत होते. मात्र डाळिंब लागवडीमुळे येथील शेतकरी संतोष धुमाळ यांची वार्षिक उलाढाल हजारात नव्हे तर लाखो रुपयांमध्ये होत आहे. धुमाळवाडी गाव हे फळांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. एका वर्षाकाठी या गावातून करोडो रुपयांची फळ विक्री ही शेताच्या बांधावरून होते. यामुळे गाव आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनला आहे. धुमाळवाडीतील 90%हून अधिक बागायतदारांनी आपल्या शेतीच्या जोरावर बंगले देखील बांधले आहेत. संतोष धुमाळ या प्रगतशील शेतकऱ्याने डोंगराळ भागामध्ये आपल्या 2 एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड केली आहे. चला तर जाणून घेऊया याबद्दलची अधिकची माहिती. माझं नाव संतोष कुंडलिक धुमाळ, राहणार धुमाळवाडी. आमचं फळांचं गाव घोषित झालेलं आहे. माझी सध्या आता येथे 5 एकर क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये सध्या आता 2 एकर डाळिंब आहे. पाण्याची फारच कमतरता असून मी ड्रिपवर सगळी डाळिंब बाग केलेली आहे आणि उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून नेटचा वापर केला आहे. आत्ता माझी तरी 500 झाड आहे. या झाडामध्ये आत्ता कमीत कमी माझ्या बागेचे उत्पन्न साधारण 8 ते 9 टनापोतर जाईल. साधारण रेट बऱ्यापैकी गावला तर 10 ते 12 लाख रुपये पोतर उत्पन्न येईल. खूप मेहनतीने बाग आणली आहे, कारण उन्हामुळे बरेच झाडाला प्रॉब्लेम येत असतात. म्हणून मी शेडनेट टाकले आहे. शेडनेटमुळे बराच प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे, कारण उन्हाची तीव्रता कमी आल्यामुळे औषध फवारणी वगैरे खर्च कमी झाला आहे. तसेच मी साधारण जैविक शेती करतो, परंतु या मालाची साईज होण्यासाठी मी थोडीफार रासायनिकची बी जोड आहे. आमचे आता फळांचे गाव घोषित झाल्यामुळे मार्केटमध्ये आता बरेच शेतकरी व्यापारी वर्ग जाग्यावरूनच माल नेत आहेत. तो एक आम्हाला भरपूर मोठा फायदा झालेला आहे फळांचे गाव घोषित झाल्यामुळे. धुमाळवाडी गाव हे फळांचं गाव म्हणून प्रसिद्ध झाल्यामुळे राज्यातील आणि परराज्यातील व्यापारी वर्ग शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन फळं घेऊन जात असल्याने शेतकऱ्याला मोठा फायदा होत आहे, असे देखील धुमाळवाडी गावातील प्रगतशील शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.